आकाशवाणी मुंबई केंद्र. विश्वभ्रमंतीचा आनंद. शलाका गाडगिळ यांची दिनेश अडावतकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. श्रोते हो, नमस्कार. पर्यटनामधून आपल्याला जीवन समृद्धी अनुभवता येते असं म्हटलं जातं. कारण वेगळा देश, वेगळा वेश, तिथली वेगळी माणसं, वेगळी भाषा, तिथल्या वेगळ्या संस्कृती, हे सगळं बघत असताना हे जग किती विशाल आहे आणि किती सुंदरही आहे याची कल्पना आपल्याला येते. आपलं घर सोडून 4 दिवस कुठे लांब जायचं म्हटलं तर आपल्याला तणाव येतो. अशा परिस्थितीत तब्बल 86 देशांना भेट देणारी व्यक्ती आपल्याला जर भेटली तर किती आश्चर्य वाटेल. आणि आज अशाच एक भगिनी आपल्याकडे आमंत्रित आहेत. त्यांचं नाव आहे शलाका सुरेश गाडगीळ. शलाका ताई, नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे. आणि 86 देश, किती यात्रा? 27 ट्रिप्स तुम्ही केलेल्या आहेत. म्हणजे संपूर्ण विश्व तुम्ही बघितलेलं आहे थोडक्यात असं सांगायचं तर. तर साधारण सुरुवात कशी आणि केव्हा झाली? आधी थोडं तुमच्याविषयी सांगा. मी सासरची शलाका सुरेश गाडगीळ आणि माहेरची पूर्वाश्रमीची पौर्णिमा सीताराम जोगळेकर. आणि सांगायचं झालं तर मी योगिनी जोगळेकर, सुप्रसिद्ध लेखिका, गायिका, कवयित्री यांची भाची. बरं. त्यामुळे त्यांच्यातले थोडे का होईना पण थोडेसे गुण आमच्या सगळ्यांच्यात झिरपलेले आहेत. नक्कीच त्यांचे संस्कार झालेले आहेत लहान निश्चित. वयात. आणि मग लग्न होऊन तुम्ही कल्याणला आलात? कल्याणला आले. हां. लग्न होऊन मी कल्याणला आले, पण लग्नाच्या आधीपासूनच मला नोकरी होती. मी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेत नोकरी केली. हां. 37 वर्ष नोकरी केली आणि सेकंड ग्रेड ऑफिसर म्हणून रिटायर झाले. वा, कधी रिटायर झालं साधारण? 2010. आणि माझे मिस्टर सेंट्रल रेल्वेमध्ये मेल ड्रायव्हर होते आणि त्यांना VRS घ्यावी लागली. जरी VRS घेतली तरी देखील त्यांना पेन्शन होतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. आणि माझी नोकरी भक्कम होती. मी शेवटपर्यंत नोकरी केली आणि रिटायर झाले. मग साधारण हे जी पर्यटनाची आवड आहे ही तुम्हाला आधीपासून होती की तुमच्या मिस्टरांमुळे तुम्हाला निर्माण झाली? नाही, ही पर्यटनाची आवड मला लग्नाच्या आधीपासून होती. कारण मी लग्नाच्या आधी मला नोकरी लागल्यानंतर माझ्या आईवडिलांना काशी यात्रा करून आणली. बरं. आणि तिथे असं घडलं की काशी यात्रेला जाताना आग्र्याला माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला. पण तरी देखील पॉझिटिव्ह थिंकिंग असल्यामुळे आम्ही पुढे गेलो काशीपर्यंत. आणि नंतर दुसऱ्या वर्षी आम्ही दक्षिण भारतला मी त्यांना नेऊन आणलं. त्यामुळे आमच्या म्हणजे याच्यातच भिनलेलं आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं. त्यामुळे लग्नाच्या आधीपासूनच आम्ही फिरतोय. पण लग्न झाल्यानंतर साथीदार माझा खूपच हौशी आणि प्रचंड फिरण्याची आवड असलेला निघाल्यामुळे ते आमची आवड शेवटपर्यंत पुरी झाली. म्हणजे उलट आणखी ती पुरवता आली असं म्हणा, नाही का? तर सुरुवात कशी झाली? साधारण केव्हा सुरुवात केली पर्यटनाला? आम्ही 1997 साली पहिलं कैलास मानस सरोवरला जायचं ठरवलं. कैलास मानस सरोवरला आम्ही गेलो देखील. नेपाळपर्यंत आम्ही एका कंपनीबरोबरच आम्ही गेलो होतो आणि आम्ही 10 जण होतो. आणि एका कंपनीपर्यंत आम्ही नेपाळला गेलो आणि तिथून आम्ही तिबेट बॉर्डर क्रॉस केली. तिबेट बॉर्डर क्रॉस केल्यानंतरच आम्हाला व्हिसा मिळाला. तो व्हिसा आमचा 10 दिवसाचा होता. त्यामुळे तिबेट बॉर्डर क्रॉस केल्यानंतर ती तिबेटियन गाईड आमच्यावर होती, पण तिला इंग्लिश येत होतं, त्यामुळे आम्हाला काही तसा प्रॉब्लेम नाही आला. आणि मग आम्ही लासापर्यंत गेलो आणि तिने तिबेट बॉर्डर क्रॉस केल्यानंतर आमचे पासपोर्ट घेतले. ती म्हणली पासपोर्ट माझ्याकडे राहणार. आम्हाला म्हणजे अशी काही शंकाही आली नाही. म्हटलं ठीक आहे. त्यामुळे तिने पासपोर्ट आमच्या हातात घेतले आणि तिच्याजवळ ठेवले. आणि लासाला आम्ही पोहोचल्यानंतर ती गायब झाली. अच्छा. आमची टूर लीडर जी होती ती. फसवणूक झाली तुमची? हो, ती गायब झाली. आणि नंतर देखील आम्ही 2-3 दिवस वाट पाहिली की ती येईल, पण ती आलीच नाही. तेव्हा मग माझ्या मिस्टरांनी सगळ्यांना सांगितलं की आता आपण इंडियन एम्बसीकडे जाऊया मदत मागायला. आणि मग आम्ही इंडियन एम्बसीला ॲप्लिकेशन दिला. त्यांना सगळं सांगितलं असं असं झालेलं आहे. पण तोपर्यंत 5 दिवसाचा काळ उलटला होता आणि आमचा व्हिसा 10 दिवसाचा होता. पण तरीही इंडियन एम्बसीने आम्हाला पूर्ण मदत केली. त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही तिला पकडून आणू आणि तुमचे पासपोर्ट तुम्हाला निश्चित मिळणार. आणि त्याप्रमाणे आम्हाला 2 दिवसात पासपोर्ट आमचे मिळाले. पण आमची कैलास मानसची यात्रा पुरी नाही होऊ शकली. आता तुम्ही उल्लेख केला ताई की पासपोर्ट, व्हिसा. तर तुम्ही जेव्हा पर्यटनाला सुरुवात केली तेव्हा ही सगळी जी प्रक्रिया असते पासपोर्ट वगैरे मिळवण्याची, ही जरा कठीण होती आजच्या तुलनेमध्ये. तर कसं सगळं ते केलं किंवा त्यावेळेस तुम्हाला काय अनुभव आले? कारण ती वर्णनं पुलंच्या प्रवास वर्णनामध्ये आपण वाचलेली आहेत. नाही, पासपोर्ट करताना खरोखरच कठीण पडलं. कारण त्यावेळेला म्हणजे 1994 साली पासपोर्टचं एकच ऑफिस होतं वरळी. त्यामुळे अक्षरशः तिथे म्हणतात तसं मच्छी मार्केटच असायचं. कुणाला तिथे शिरताच यायचं नाही किंवा काही नाही. आणि इतकं भयंकर म्हणजे त्रासाच होतो तो पासपोर्ट काढणं किंवा काय वगैरे. पण तरी देखील आम्ही पासपोर्ट आम्हाला काढता आला. आम्ही दोघं तिथे गेलो होतो आणि दोघांनी आम्ही त्यांना जे हवं होतं ते सगळं दिलं. आणि नंतर पासपोर्ट ऑफिसने आमचं नो ऑब्जेक्शन घेतलं
आमच्या नोकरीच्या ठिकाणाहून, म्हणजे माझ्या बँकेतून आणि यांच्या रेल्वेतून. आणि ते नो ऑब्जेक्शन घेतल्यानंतर मग आम्हाला पासपोर्टसाठी पोलीस स्टेशनला जावं लागलं. आमची पोलीस एन्क्वायरी झाली आणि त्यानंतर आमचे पासपोर्ट घरी आले. पण फारशी अडचण आली नाही, म्हणजे जेव्हा आपण अनेक अशा ऐकतो हो, कथा, नाही, तशा नाही आले. की खूप अडचण त्याच्यामध्ये येतात, तशा तुम्हाला आल्या नाही नाही. सुदैवानी. पण तुमची पहिलीच यात्रा अयशस्वी हो. झाली किंवा अडचणी आल्या आल्या. त्याच्यामध्ये, मग त्यानंतर म्हणजे तेव्हा तुम्ही थोडं निराश झालात आणि आता हो. पर्यटनाला जायचंच नाही वगैरे असं काही? नाही, जायचं नाही असं नव्हतं ठरवलं, पण आम्ही म्हणजे आम्हाला थोडं डिप्रेशन आलं की बापरे, असा असा प्रकार होतो की काय. पण त्यानंतर आम्ही एका नामांकित कंपनीबरोबर ट्रिपला जायचं ठरवलं आणि त्यामुळे त्या नामांकित कंपनीबरोबर आम्ही पहिली ट्रिप केली ती सिंगापूर, थायलंड. बर. तेव्हा देखील असं झालं की त्या ट्रिपला आम्हाला 1,13,000 पडले. तेव्हा माझे मिस्टर म्हटले, अगं एवढे कशाला आपण द्यायचे आणि काय करायचं आहे. पण मी त्यांना म्हटलं, हो एक तर बघू आपण करून, मग पुढे ठरवू जायचं की नाही. आणि त्याप्रमाणे आम्ही ते पैसे भरले, आम्हाला व्हिसा मिळाला, सगळं झालं आणि त्या कंपनीबरोबर आम्ही 13 दिवसाची आमची ट्रिप झाली, सिंगापूर आणि थायलंड. आणि अप्रतिम ट्रिप झाली. म्हणजे भरलेले पैसे वसूल झाले अगदी निश्चित आणि एकदम उत्कृष्ट. म्हणजे कुठलीच आम्हाला कणभर काळजी नव्हती. म्हणजे खरोखर आमचं पोटातलं पाणी आडलं नाही. वा. आणि त्याच मला वाटतं सिंगापूरच्या ट्रिप दरम्यान तुम्ही हरवला होता. हो. ते कसं काय झालं? आमच्या परतीच्या प्रवासाला आम्ही ज्यावेळी सिंगापूर एअरपोर्टवर आलो त्यावेळी आमच्या ज्या गेटवरती सगळेच प्रवासी आम्ही होतो, 45 जण होतो. पण मी यांना म्हटलं की मी वॉशरूमला जाऊन येते. फक्त एवढंच माझं चुकलं की मी एकटी जायला नको, तर कुणाचं का बरोबर घेतलं असतं तर आम्हाला सापडलं असतं हे. पण मी एकटीच गेले आणि पासपोर्टवर सगळं त्यांच्याजवळ ठेवलं होतं आणि मी गेले. आणि येताना सिंगापूर एअरपोर्टला 45 दरवाजे आहेत. त्यामुळे मला त्यांचं म्हणजे हे कुठल्या गेटमध्ये आहेत ते सापडेच नात. अर्धा पाऊण तास मी शोधत होते आणि अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं. म्हटलं अरे बापरे, आता काय होणार आपलं. पण यांनी देखील त्या दरम्यान तिथल्या एअरपोर्ट पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आणि सांगितलं की अशी अशी ती हरवलेली आहे आणि हा तिचा फोटो आणि तिचा पासपोर्ट आणि सगळं माझ्याजवळ आहे. तर तोपर्यंत तर ते म्हणले काही हरकत नाही. त्यांनी स्क्रीनवर माझा फोटो टाकला आणि एका पोलिसाला मी मिळाले आणि त्यांनी मला त्यांच्या इथे नेऊन सोडलं. आणि त्यांनी पोलीस स्टेशनने पण त्यांना सांगितलं होतं की त्या विमानात बसेपर्यंत आम्ही विमान सोडणार नाही. आणि त्याप्रमाणे मी विमानात चढल्यानंतर विमान बॉम्बेसाठी रवाना झालं. म्हणजे हा एक जबरदस्त वेगळा अनुभव तुम्हाला त्या निमित्ताने घेता आला. त्यानंतर आणखी कुठे कुठे गेलात तुम्ही? सिंगापूर झाल्यानंतर आम्ही मॉरिशसला गेलो. मॉरिशसचा पण असाच अनुभव आहे आमचा की आम्ही मॉरिशसला टूर कंपनी बरोबर गेलो, पण आम्ही 6 जण होतो. म्हणजे 2 मावशी भाच्या होत्या, मी, माझे मिस्टर आणि 2 जण होते. म्हणजे 2 जोडपी होतो आम्ही. तर तिथे आम्ही मॉरिशसला जाताना आम्ही विमानतळावरती जे आमच्याबरोबर एक जोडपं होतं, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरून डोळ्यावरून आम्हाला कळत होतं की काहीतरी कमतरता. म्हणजे आम्हाला पण आश्चर्य वाटलं की हा माणूस कसा काय आला. पण तरी ते आमच्याबरोबर मॉरिशसला आले, आमच्याबरोबर सगळं त्यांनी पाहिलं एकूण एक. म्हणजे कुठेही नाही, अगदी म्हणजे आपण म्हणतो ना की हॉटेलमध्ये वगैरे ते सगळीकडे आमच्याबरोबर फिरले, सामान्य होते. हो. पण येताना मात्र त्यांचं काय म्हणजे झालं, त्यांना काय डिप्रेशन आलं कुणा माहिती, पण ते त्या हॉटेलमध्ये गडबडा लोळले. आणि त्या हॉटेलवाल्याने एअरपोर्टला कळवलं की असा असा 6 जणांचा ग्रुप येतोय, त्यातल्या एक जण असा असा आहे, तर त्याला विमानात घेऊ नका. त्यामुळे आम्ही ज्यावेळी विमानतळावर 6 जण आलो त्यावेळी विमानतळावर आम्हाला 5 जणांना हे मिळालं आमचं कार्ड, प्रवेश मिळाला. पण एकाला ते द्यायला तयार नव्हते. तर त्यांना आम्ही सांगितलं, म्हटलं अहो त्यांना डिप्रेशन आलंय, आम्ही येताना 6 जण आलोय, तर तुम्ही असं करू नका. तर ते म्हणले नाही नाही, आम्ही त्यांना येऊ देणार नाही, बोर्डिंग कार्ड त्यांना मिळणार नाही, तुम्ही इंडियन एम्बसीकडे जा. तर आम्ही म्हटलं अहो आता इंडियन एम्बसीकडे आम्ही गेलो तर आमचं विमान चुकेल, असं कसं. म्हटलं मग आम्ही त्यांच्या मुख्य जो अधिकारी होता त्याला जाऊन भेटलो आम्ही 2 जण आणि त्याला यांनी सांगितलं की मी जबाबदारी घेतो त्यांची, पण तुम्ही असं करू नका. आणि त्यामुळे मग त्यांनाही विमानात बोर्डिंग कार्ड दिलं. आम्ही सगळे 6 जण विमानात बसलो. फक्त विमानात बसल्यानंतर एअर होस्टेसने त्यांना झोपेचं इंजेक्शन दिलं आणि त्यामुळे ते बॉम्बेपर्यंत झोपलेलेच होते. म्हणजे पण हा एक आमच्यावरती म्हणजे खूप जबाबदारी आली की हा माणूस का मध्येच उठला, कारण सारखं त्याचं चाललं होतं की मी विमानातून उडी मारणार. अच्छा, त्यामुळे ते संबंधित अधिकारी घाबरले होते. पण कुठल्याही अडचणीवरती आपल्याला मात करता येते जर आपण थोडी सावधानता दाखवली किंवा समयसूचकता दाखवली. तर ती तुमच्या यजमानांनी दाखवली आणि म्हणून तुमची यात्रा सुरळीत झाली. पण मॉरिशस हा देश तुम्हाला कसा वाटला? अप्रतिम आहे आणि संपूर्ण समुद्रकिनारा आहे. आणि त्याच्यात आणखीन एक सांगायचं म्हणजे आम्हाला मॉरिशसला पांढरा मोर दिसला. बरं. म्हणजे तिथे मोर रस्त्यावरती येतात आणि त्याचा तो निळा पिसारा आणि मोराचा रंग पांढऱ्यावरून आम्ही म्हटलं अरे बापरे, हा पांढरा मोर आहे. ते म्हणजे आम्हाला एक वेगळा आनंद मिळाला. आणि तिथे मराठी लोक चिकार आहेत. आणखीन तुम्ही चीन मध्ये पण गेलो? हो. चीन मधला अनुभव काय होता? चीन मधला अनुभव देखील असाच आहे की आम्ही ट्रॅव्हल कंपनी बरोबरच गेलो होतो आणि आम्ही 10 जण होतो.
आणि आमचा जो टूर लीडर होता आमची त्याची पहिल्यांदाच गाठभेट झाली होती की 10 जणांची आमची पहिल्या दिवशी ओळखही झाली नव्हती. फक्त त्या टूर लीडरने आम्हाला हाँगकाँगला उतरल्यानंतर बोर्डिंग पास वगैरे सगळं करून दिलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं संध्याकाळी 5चं विमान आहे, बरं. तुम्ही इथेच थांबा आणि 4:30 वाजता तुम्ही अमुक अमुक गेटवरती या. आम्ही दोघंच होतो त्यामुळे आम्हाला पोचायला 4:45 झाले. त्यामुळे आम्हाला विमान दिसत आहे पण त्यांनी आम्हाला जाऊ दिलं नाही विमानात. त्यांनी सांगितलं गेट्स आर क्लोज, नथिंग डुईंग. त्यामुळे आम्ही म्हटलं अहो म्हटलं दिसतंय आमच्याकडे बोर्डिंग पास आहे सगळं आहे आणि अजून अर्धा तास आहे विमान सुटायला. तर ते म्हणले नाही आमचा रूल आहे, नाही तुम्हाला आम्ही जाऊ देणार. मग आम्ही विमानतळावरतीच थांबलो आणि आमची जी टुरिस्ट कंपनी होती त्यांना आम्ही फोन लावून सांगितलं की असं असं झालंय. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तिथेच थांबा, परतीच्या प्रवासाला येऊ नका. आणि त्यांनी आम्हाला संध्याकाळी 7चं विमानाचं तिकीट आम्हाला त्यांनी हाँगकाँगच्या विमानतळावर सांगितलं की त्यांना विमानात बसवून द्या. आणि मग आम्ही गेलो. म्हणजे हा अगदी वेगळा अनुभव आला. म्हणजे वेळेचं महत्व त्या निमित्ताने आपल्या लक्षात आलं. हो खरंच आहे. म्हणजे आमचीच चुकी झाली की आम्हाला उशीर झाला गेटवर पोचायला. आणि अलीकडे जर आपण बघतो की इतकी गर्दी असते तिथे विमानतळावर, हो. आपल्याला 2-2, 3-3 तास अगोदर पोहोचणं पोचायला आवश्यक ठरतं. त्यामुळे तिथे वेळ अतिशय काटेकोरपणे महत्वाची आहे, अगदी पाळावी लागते. निश्चित. म्हणजे टाइम इज मनी म्हणतात ते अगदी सत्य आहे. आणखीन चीनमध्ये काय काय बघितलं? आम्ही चीनमध्ये म्हणजे आपली जी चीनची भिंत, जी ग्रेट वॉल ऑफ चायना, जगप्रसिद्ध अशी येस, भिंत, आणि जी नील आर्मस्ट्रॉंगला चंद्रावरून दिसली, ती तुम्ही प्रत्यक्ष पाहिली? हो. म्हणजे आम्ही ते केबल कारने गेलो त्या भिंतीपर्यंत आणि मग आम्ही पायऱ्या चढून वरती गेलो. पण ती एवढी मोठी भिंत असताना आम्ही म्हणजे पोचूच शकणार, म्हणजे चालूही शकणार होतं एवढं. त्यामुळे आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत गेलो आणि मग परत खाली आलो. आणि आणखीन एक महत्वाचं चीनमधलं म्हणजे तिथे रस्ते धुतात. रस्ते धुतात रोज? म्हणजे आम्हाला ते आश्चर्य वाटलं की रोज रस्ते धुतात. त्यामुळे रस्ते स्वच्छ आहेत. हो. वा. ते आणि तिथली आम्ही सर्कस पाहिली, अप्रतिम. हो खरोखर. म्हणजे आपल्यासारखं जे प्राणी दिसतात ते तिथे नाहीत. म्हणजे यांची सर्कस पण अतिशय सुंदर, कसरती वगैरे हो जास्त हो हो. असतील. आणि आपल्याला म्हणजे छातीत पाहताना धस्स होतं. पण अतिशय म्हणजे एकदम एक वेगळाच अनुभव आम्हाला मिळाला. आणि ती सर्कस तिथे 3 तासाची असल्यामुळे तिथेच आम्हाला जेवण खाण वगैरे सगळी सोय केली ती. पण आता चीनमध्ये आपण म्हणजे ऐकतो की चीनमध्ये आपल्या देशातल्या लोकांना खाण्यापिण्याचा थोडा समस्या येतात, कारण तिथलं अन्न वेगळ्या प्रकारचं आहे. नाही, पण आम्हाला इंडियन रेस्टॉरंटमध्ये नेत होते. म्हणजे आम्हाला चीनमध्ये देखील आपली पावभाजी मिळाली. अर्थात परत टेस्टमध्ये फरक पडतो पण आपलं मिळालं. असं कुठेही आम्हाला कमतरता नाही जाणवली. अच्छा. आणि चीनमध्ये डॉक्टर कोटणीसांचं घर पाहिलं की नाही? आम्ही ते केलं कव्हर. म्हणजे आम्ही अगदी आग्रह धरला आमच्या टूर लीडरवर की डॉक्टर कोटणीस की जी अमर कहाणी आहे तर ते आम्हाला कुठल्याही परिस्थितीत दाखवायचं. आणि अक्षरशः आम्ही म्हणजे आमचे डोळ्याचं पारणं फिटलं. आणि त्या लोकांचं हे खरंच कौतुक आहे की त्यांनी ते मेंटेन केलंय. आम्ही अमेरिकेत देखील कार्पेंटर फॅमिलीच्या घरी गेलो आणि आपल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचंही आम्ही तिथे जाऊन स्मारक पाहून आलो. आणि ते तिथे आम्हाला थोडी खंत जाणवली की अरे ह्या लोकांनी तिकडे आपलं स्मारक तयार केलं की हे केलं आणि आपल्या भारत देशात मात्र या दोघांची स्मारकं नाही आहेत. ती आम्हाला खूप खंत झाली. आता तुम्ही उल्लेख केलात आनंदीबाई जोशींच्या स्मारकासंबंधी, म्हणजे अमेरिकेत फिलाडेल्फियामध्ये. तर अमेरिकेची वारी किती वेळा झाली? अमेरिकेची वारी एकदाच झाली. पण आमचं संपूर्ण म्हणजे ईस्ट अँड वेस्ट कोस्ट असं पूर्ण झालं. किती दिवसांचा होता प्रवास तो? 28. बरं, म्हणजे पूर्ण जवळपास महिनाभर होतात. आणि त्यामुळे आमचं सगळं झालं. म्हणजे आम्ही नायगराला देखील 4 दिवस होतो आणि रात्रीचाही नायगरा आम्ही पाहिला. कसा होता तो अनुभव नायगराचा? फारच सुंदर. म्हणजे नायगरात अगदी म्हणजे पूर्ण लाइटिंग मध्ये असतं आणि अतिशय म्हणजे तो धबधब्याचा जो आवाज असतो आणि नायगराच्या शेजारीच आमचं हॉटेल होतं. त्यामुळे आम्हाला रात्रभर तो आवाज ऐकायला येत होता. आणि आधी आम्ही म्हणजे केबल कारनेच वरती गेलो आणि नंतर चालत टोकापर्यंत गेलो. किंवा व्हाईट हाऊस पण पाहिलं, वॉशिंग्टन DC ला जाऊन आलो, न्यूयॉर्कला पाहिलं. अच्छा. म्हणजे सगळी पूर्ण अमेरिकाच कव्हर केली, न्यू जर्सी. आणि आम्हाला म्हणजे नायगराला त्या बोटीतून ते नेलं ना ते कॅनडाच्या भिंतीपर्यंत, तिथून कॅनडातून चांगला दिसतं ना, पण त्या भिंतीपर्यंत आम्हाला नेऊन आणलं. अच्छा. आणि तिथे आम्हाला एका म्हणजे बोटीतून ते नेलं ना तर तिथे अक्षरशः ती बोट अशी हलायची ना की आपल्या छातीत धस्स व्हायचं, असं उलटं पुलटं करायचं ते आपल्याला. पण तरी आपल्याला आपल्या पायाखाली दगड आणि हे छातीला दगड बांधलेले असल्यामुळे आपल्याला काही व्हायचं नाही. पण ते उलटं पुलटं करताना एवढा आरडाओरडा व्हायचा
हां. की पण तो एक अतिशय निराळा अनुभव होता. थरारक अनुभव हो, आपण हो. म्हणतो तसा. अगदी. आणि म्हणजे अमेरिकेबद्दल एकंदरीत तुमचं काय मत झालं की अमेरिका बघितल्यानंतर एक तिथलं सगळं एक श्रीमंती किंवा इतकं विकसित देश तो, हो. तर काय काय वाटलं तिथलं सगळं नाही, वातावरण बघताना? अमेरिकेचं आहे अतिशय अप्रतिमच आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. आम्ही शिकागोला देखील जाऊन आलो आणि जिथे आपल्या स्वामी विवेकानंदांनी सिस्टर अँड ब्रदर जे म्हटलं त्या मैदानावरती आम्हाला नेऊन आणलं. अरे वा. त्यामुळे आम्हाला खूप आनंद आला आणि शिकागोलाही आम्ही गेलो. त्याच्यानंतर अमेरिकेत देखील आम्ही सगळीकडे फिरलो आणि आम्ही सॅन फ्रान्सिस्को. हां. तर तिथे आम्हाला एक नवीन अनुभव पाहायला मिळाला की तिथे एक भिकारी हां. सुटाबुटात, हम्म. पण तो भीक मागत होता हाताने. त्याच्यावर आम्हाला कळलं की हा भिकारी आहे. हम्म. म्हणजे आम्हाला ते पण आश्चर्याचा धक्का बसला आणि आम्ही आपला म्हणजे आमच्याजवळ $1 होता, तो त्याला नाकारला. हम्म. तो म्हटला कमीत कमी $10 द्यायचे तरच मी ती घेणार. आणि अमेरिकेत आणखीन एक आम्ही महत्वाचं पाहिलं की तिथे भरपूर सायकल स्टँड आहेत अच्छा. आणि त्या सायकल स्टँडला टाइमचं हे लिहिलेलं आहे की कुणालाही ती सायकल नेऊन परत आणून ठेवता येते. आणि तिथे त्यांनी स्क्रीन लावलेला आहे की तुम्ही किती वाजता गेलात, किती वाजता आलात, तुमचा फोन नंबर किंवा काय तुमचं नाव. आणि त्यामुळे तुम्ही तिथे खोटं बोलूच शकत नाही हम्म. की तेवढे त्यांनी सांगितलेले पैसे टाकावेच लागतात. वा. म्हणजे भारतीय अध्यात्माची जी एक परंपरा आहे त्याच्या संबंधीची ओढ ही अमेरिकन किंवा युरोपातल्या आहे. एकंदरीत सगळ्यांनाच खूप वाटत असते. निश्चित आहे. तर ते कुठे तुम्हाला जाणवलं का तसं? ते आम्हाला जाणवलं याला वॉशिंग्टनला हां. आणि कॅलिफोर्नियाला. हम्म. कॅलिफोर्नियात मॅक्झिमम आपले लोक आहेत, त्यामुळे आम्हाला ते चांगलं जाणवलं. म्हणजे तिथे देखील आपले सगळे सण तिथे करतात. हां. गणेश उत्सव, दिवाळी सगळे एकत्र जमतात अच्छा. आणि आपले सण पार पाडतात. हम्म. त्यामुळे आम्हाला तिथे म्हणजे चांगला अनुभव आला. असं त्या काळात कधी जाण्याचा योग तुम्हाला आला का? म्हणजे आपल्याकडचे सण आहेत आणि त्या नाही. काळात तुम्ही तिथे आहात. नाही नाही आणि साधारण तुम्ही केव्हा जायचात? कारण तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही दोघंही नोकरी करणारे हो. होतात. तर मग कुठला काळ असायचा साधारण नाही, तुम्हाला? आम्ही फॉरेन ट्रिपच्या केल्या ना, त्या म्हणजे अमेरिका आणि लंडनचा आम्हाला अनुभव भयंकर थंडी होती. त्यामुळे आम्ही एप्रिल महिन्यात जाऊन देखील आमचं पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आमच्या अंगात कोट होते. हां. त्यामुळे आम्ही नंतर सेकंड टाइम देखील अमेरिकाने हे केलं, पण बाकीच्या देशात एवढी थंडी नव्हती. त्यामुळे मग आम्ही एप्रिल मे महिन्यात जायचो हां. बाकीच्या ठिकाणी. आणि साऊथ आफ्रिकेला देखील आम्ही जाऊन आलो. वा, छान. आणि युरोप मला वाटतं 2 वेळा दोनदा. तुम्ही केलं. म्हणजे आम्ही एकदा युरोप केलं तेव्हा आम्हाला ते कोहिनूरचं आहे आय ऑफ इंग्लंड, हां. त्यालाही जाऊन आलो. स्वित्झर्लंडला आम्ही केबल कार काय आय ऑफ इंग्लंड म्हणजे काय? आय ऑफ इंग्लंडला म्हणजे आपल्या तो पाळणा आहे, त्याच्यातून टॉपपर्यंत नेतात आणि म्हणजे आपल्याला तेवढं हे नाही, पण संपूर्ण इंग्लंडचं दर्शन होतं, वा. ते पाहायला मिळतं आपल्याला. आणि पण स्वित्झर्लंडला तिथे देखील- भीती वाटली नाही का तुम्हाला जेव्हा तो पाळणा वर जातो? हो जाय म्हणजे होतं ना, आपल्याला माहिती नसतं ना, त्यामुळे होतं, छाती दस्त होतं. पण त्यांचं तिथे सगळं रिमोट असतं, सगळं असतं, हम्म. त्यामुळे ते व्यवस्थित झालं. आणि स्वित्झर्लंडला आम्ही केबल कारने गेलो, पण आम्ही टॉपपर्यंत जाऊन आलो. वा. की आयफेल टॉवरला देखील आम्हाला 4थ्या याच्यापर्यंत नेलं. हम्म. पुढे वरती नेतच नाहीत, पण तिथे देखील. आणि आम्ही आयफेल टॉवर रात्रीचाही पाहिला. अच्छा. इटली, रोम हे हो, देश पण हो, हो. पाहिलेत. सगळं सगळं तिथली स्वित्झर्लंड प्राचीन संस्कृती. आहे. हम्म. रोमचा तो झुलता पूल हां. तोही बघून आला आणि खरोखरच म्हणजे तसा आहे तो. हां. म्हणजे आपल्याला कळतं की हा असा झुललेला आहे. हे पाहायला मिळालं आम्हाला सगळं. आणि पण रोमला वेगळा अनुभव आला की तिथे भयंकर चोऱ्या होतात. बरं. म्हणजे आमच्या जाण्यापूर्वी आमचीच बस, म्हणजे जे आमच्या टूर लिडरची बस होती, ती चोरीला गेली. मी सगळ्यांचे पासपोर्ट वगैरे सगळं सामान सगळं गेलं. मी आम्हाला त्यांनी त्यामुळे पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की तुमचे पासपोर्ट जपा आणि सगळं जपा, कारण इथे भयंकर चोऱ्या होतात. अच्छा. मी रोमला प्रचंड चोऱ्या माऱ्या होतात. हां. हा म्हणजे आम्हाला आमच्यापैकी कुणाचा नाही झाली, पण आम्हाला सांगितलं होतं, सतत सांगत होते. हां. आधीच तुम्ही सावध झालात हो, हो, त्यामुळे. हो. हम्म. मी तिथे हे घडतं. अच्छा. तसं आम्हाला साऊथ आफ्रिकेला पण सांगितलं की तुम्ही एकटे बाहेर पडू नका, हम्म. कारण तुम्हाला तिथे दरोडेखोर किंवा हे गाठतात. त्यामुळे आम्हाला आमच्या ट्रॅव्हलरने पण सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत एकटे बाहेर नाही पडायचं हां. आणि संध्याकाळी 7 नंतर नाहीच. अच्छा. आणखीन इंग्लंडमध्ये काय पाहिलं? इंग्लंडमध्ये आम्ही कोहिनूर, म्हणजे खरोखर आमचे डोळे अगदी विस्फारले. आणि ते मेणाच्या पुतळ्यांचं तेही आम्ही बघून मादाम आलो. तुसांचं हां, तेही संग्रहालय. आम्ही बघून आलो आणि त्याच्यावर आम्ही आमचे फोटोही काढले. अरे वा. ते म्हणजे आणि आपल्या इंदिरा गांधी वगैरे यांचे देखील तिथे केलेले आहेत. त्यामुळे आम्हाला तो आनंद झाला वा. की आपल्या लोकांचे देखील त्यांनी केलेले आहेत. हां. आणि त्यांच्या ह्याच्याबरोबर आम्हाला आमचेही फोटो काढता आले. म्हणजे फ्री हे होती तिथे, त्यामुळे आम्हाला ते अगदी पाहिल्याचा एक वेगळा आनंद मिळाला. एक जुनं शहर आहे लंडन, हो, नाही का? हो. आणखीन काय तिथे तुम्हाला आवडलं बघायला? इंग्लंडमध्ये आम्हाला त्यांनी आय ऑफ इंग्लंडला नेलं ना, हां. त्यामुळे आम्हाला ते सगळंच शेक्सपियरचं घर. शेक्सपियरचं घर आम्ही आलो जाऊन. स्कॉटलंडला जाऊन आलो, आयर्लंडला जाऊन आलो, वेल्सला जाऊन आलो. शेक्सपियरचं घर आम्हाला
अक्षरशः तसंच्या तसं त्यांनी मेंटेन केलाय. हा एक वेगळा आनंद मिळाला. आणि त्याच्यापेक्षा आम्ही ना तिथे शेक्सपियरचं घर तर पाहिलंच, पण आपली ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि दुसरी केम्ब्रिज. तर त्या दोन्ही युनिव्हर्सिटीत आम्ही बघून आलो. वा. कारण त्यांच्या कॉलेजेसना सुट्ट्या लागल्या होत्या. त्यामुळे आम्ही म्हटलं आपण ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटी बघून येऊया. त्यामुळे तोही आम्हाला एक युनिव्हर्सिटी पाहायचा आनंद मिळाला. आणि आपलं याचं क्रिकेटचं प्लेग्राऊंड लॉर्ड्स हो ते आम्ही बघून आलो. तेही म्हणजे- बघितलं. हो तुमच्या मिस्टरांना मला वाटतं क्रिकेटची प्रचंड खूप आवड क्रिकेटची होती. आवड. हां. त्यामुळे त्यांनी अगदी अट्टाहासच धरला. म्हणजे ते आमच्या याच्यात नव्हतं ट्रॅव्हलमध्ये, पण आम्ही स्पेशल वेगळी तिकीटं काढून जाऊन आलो अरे वा. ते पाहण्यासाठी. बरं, आता हे युरोपचं वगैरे सांगितलं तुम्ही, पण इकडे आखाती देश तिथेही तुम्ही गेला असाल. हो, कुठे कुठे गेलात? सिंगापूर, थायलंड, मलेशिया हां. हे झालं. तिथे काय काय बघितलं तुम्ही? सिंगापूरला तर आम्ही नाईट सफारीला पण गेलो होतो. अतिशय सुंदर हो नाईट सफारी. आणि आम्हाला सिंगापूरला एक वेगळा अनुभव म्हणजे तिथे ना वाघ वगैरे सगळे ठेवलेले आहेत प्राणी, आणि त्यांचे सगळे असतात केअरटेकर किंवा सगळं असतं, पण ते तुम्हाला सांगतात की तुम्हाला जर का तुमच्या ते निळा एक टॉवेल देतात आपल्याला, आणि तुमच्या मांडीवर घेऊन ते आपला फोटो काढतात. आणि ते वाघ आपल्याला काहीही करत नाहीत. त्यामुळे ते माझ्या मिस्टरांनी वाघाला मांडीवर घेऊन फोटो काढला. हां. म्हणजे आपल्याला अशी भीती वाटते की वाघ, हो. पण म्हणजे काही जणांनी 2 खांद्यांवरती वाघ ठेवले. हम्म. म्हणजे तो आम्हाला एक वेगळा अनुभव पाहायला मिळाला. आणि नाईट सफारी तर फारच सुंदर आहे. वेगवेगळे खेळ पाहायला मिळतात, हां. म्हणजे प्राण्यांचे. अच्छा. ते सगळं पाहिलं आम्ही. मलेशियामध्ये मला वाटतं आपले भारतीय लोक बरेच आहेत, किंवा भारतीय संस्कृतीचं आहे, पण आहे. तिथे बरेच जतन केलेलं आहे. तिथेही आय ऑफ मलेशिया आहे. हां. तेही आम्ही बघून आलो. म्हणजे आपल्याकडे भारताची म्हणजे सांगितलं जातं की बायकांनी कार्तिक स्वामींच्या मठात जायचं नाही, हम्म. पण तिथे आम्ही कार्तिक स्वामींचं जे देऊळ होतं तिथे आम्ही स्वतः 350 पायऱ्या चढून जाऊन आले. वा. कारण त्यांनी सांगितलं की आम्ही हे काही मानतच नाही. त्यामुळे मी तिथेही जाऊन आले अच्छा. कार्तिक स्वामींच्या ह्याच्यात. हां. आणि नेपाळला आम्ही जाऊन आलो ना, तर तिथे नेपाळला आणखीन एक आम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही तिथे माझ्या मिस्टरांनी तिथे जाऊन सांगितलं. त्यांनी तिथे लिहिलं होतं की हे पशुपतीनाथ आहे, पण त्यांनी तिथे लिहिलं होतं बाहेर की हे 13वं आपलं ज्योतिर्लिंग आहे. अच्छा. तर माझ्या मिस्टरांनी तिथे जाऊन सांगितलं की 12 ज्योतिर्लिंग भारतात आहेत हां. आणि 13वं असं नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही 13वं असं त्याला संबोधू नका. हे ज्योतिर्लिंग आहे, मान्य करतो आम्ही, पण 13वं नाही आहे असं. आणि अमेरिकेत आम्हाला जेवणाच्या बाबतीत म्हणजे त्यांना आपले पदार्थ एवढे माहिती नाही आहेत किंवा चवी माहिती नाही आहेत. त्यामुळे आम्ही जेवायचो नाही असं नाही, पण तिथे स्वीट डिश आम्हाला अशी अनुभवायला आली की आम्ही जे काही 15 दिवस होतो म्हणजे, तर त्या प्रत्येक हॉटेलला स्वीट डिश तांदूळची खीर, बरं. म्हणजे त्याच्यात अगदी काजू बदाम पिस्ते सगळं घातलेलं होतं. तो प्रश्न होता. पण त्यामुळे म्हणजे माझे मिस्टर म्हणजे विनोदाने ते पटकन म्हणाले की सगळ्यांचे 13वे झाले. कारण आपल्याकडे प्रामुख्याने तो ती पदार्थ करतात. त्या म्हणजे ते प्रसंगी असं केला चेष्टेने जातो. म्हणाले. आणि हां. तसंच आमचं अमेरिकेत एकदा आम्ही जात असताना आम्ही एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर एका माणसाची काठी पडली. हां. तर मिस्टर मध्ये पटकन म्हणाले की अहो सगळ्यांच्या काठ्या परदेशात आहेत, हां. तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला काठी उचलून देतो. वा वा. म्हणजे त्यांचा स्वभावच विनोदी होता आणि असं पटकन बोलायचं. हां. त्यामुळे आता देखील मी इथे आले ना तर मला क्षणाक्षणा त्यांची आठवण होते. साहजिक आहे. आणि मला सांगा, तुम्ही जपानला पण गेला होतात? हो, शेवटची हां. ट्रीप आमची 2014ला जपान झाली. जपान तर अप्रतिमच. हम्म. आणि जपानचं आणखीन एक तुम्हाला सांगायचं म्हणजे जपानचं आपण जिथे आपले भूकंप हे सगळं झालं तिथे तर आम्ही आलोच जाऊन की कसं त्यांनी त्याच्यातून उभं केलं सावरले कसे. ते तर पाहिलंच. पण आम्ही आपल्या सुभाषचंद्र बोस त्यांचं घर बघून अरे आलो. वा. त्यांचं सुभाषचंद्रांचं बोस. वास्तव्य ज्या ठिकाणी हो. होतं ते घर. आणि आम्ही कलकत्त्यात देखील सुभाषचंद्रांचं घर पाहून आलो. तिथे सुभाषचंद्रांची गाडी आजही ठेवलेली आहे की सुभाषचंद्रांच्या आवाजाचं रेकॉर्डिंग आजही आहे, हां. आपल्याला ऐकायला मिळतं. वा. त्यामुळे आम्ही ते दोन्ही अनुभव घेतले. म्हणजे इकडे सुभाषचंद्रांचं घर पाहिलं, इकडे आनंदीबाईंचं पाहिलं, इकडे डॉक्टर कोतनीसांचं पाहिलं. म्हणजे असं आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो. नक्कीच. आणि श्रीलंकेमध्ये पण तुम्ही गेला होता? हो, श्रीलंका आणि मालदीव हां. असं आम्ही दोन्ही केलं. श्रीलंकाला ते रावणालाच देव देव समजतात. म्हणतात. हां. त्यामुळे तिथे पण आम्ही अशोकवनात सीतेचं जे हे केलेलं आहे तेही बघून आलो अशोकवनात जाऊन. अच्छा. आणि श्रीलंकातला तुम्हाला आणखीन एक अनुभव सांगायचा म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये ज्या उतरलो होतो त्या हॉटेलने आमच्यासाठी म्युझिक अरेंज केलं होतं. अच्छा. तर ते म्युझिक अरेंज केलं होतं ते सिंथेसायझरवरती सगळे ते त्यांची गाणी वाजवणार होते. हां. तर मी ते सगळं पाहिल्यानंतर मी स्वतः हार्मोनियमच्या 6 परीक्षा झालेल्या आहे. अच्छा. त्यामुळे मला तर इतकं म्हणजे असं हातमध्ये हे होतं ते. तर मी त्यांना तिथल्या त्या माणसाला विचारलं की म्हटलं हे सिंथेसायझर असलं तरी मला माहिती आहे, तर मी बघू का वाजून. तर ते म्हणले ठीक आहे. तर आमचे 15 प्रवासी होते. तर मी तिथे स्वय श्री रामप्रभू ऐकती या गाण्यापासून सुरुवात केली आणि 14 गाणी वाजवली क्या बात आहे. वा वा. सिंथेसायझरवर. हां. आणि म्हणजे माझा आयुष्यातला सिंथेसायझर वाजवण्याचा देखील पहिलाच अनुभव पण आलं मला. क्या बात. आणि त्यामुळे आमच्या लोकांनी त्यांना सांगितलं की आता आम्हाला तुमची नको गाणी, आमच्या यांनी वाजवली
वा वा. आणि सगळी मराठी गाणी वाजवली. हां. मग आता तुम्ही उल्लेख केलाच आहे गाण्याचा आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही शिकलेला आहात गाणं. एखाद्या गाण्याची झलक ऐकवा. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घर ते माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो, निळ्या अंतराळी शिरलो, कधी उन्हामध्ये नालो, कधी चांदण्यात, कधी चांदण्यात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घर ते माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. वा, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा पर्यटनासाठी जात होतात त्यावेळेस तुमचा हा जो छंद आहे गाण्याचा किंवा ही आवड आहे ती सुद्धा तुम्हाला त्यानिमित्ताने त्याचं प्रदर्शन करता आलं असेल. हो. हम्म. आलं ना. किंवा तुम्हाला फरमाईशी होत असतील. हो. आता काय झालं, मला दम्याचा त्रास आहे ना, हां. त्यामुळे मला श्वासाचा त्रास होतो. हां. त्यामुळे मग मी ती माझी आवड हार्मोनियमवर भागवते. बरं, म्हणजे हार्मोनियम वाजवताना मी गाणं म्हणते, हां. पण ते हार्मोनियम आपल्या साथ देतं ना, स्वर खेचून घेतं. हम्म. त्यामुळे ते हार्मोनियमवरती मी माझं हौस भागवते. वा. आणि मला सांगा की तुम्ही आता म्हणजे इतक्या देशांच्या सफरी केल्यात पण आपल्या देशामध्ये सुद्धा अशी खूप चांगली पर्यटन स्थळं आहेत. आहे. मग आपला देश किती फिरलात तुम्ही? आम्ही आपला देश जवळजवळ सगळा पाहिला. अरे वा. अगदी म्हणजे एकूण एक म्हणजे काश्मीरपासून आम्ही सुरुवात केली, पण आम्हाला सर्वात जास्त आवडलं ते दार्जिलिंग. हां. फारच सुंदर आहे दार्जिलिंग. आणि आम्ही ज्यावेळी दार्जिलिंग, सिक्कीम, गंगटोक गेलो त्यावेळी आम्हाला सिक्कीमला सांगायचं म्हणजे आम्ही सिक्कीमला नथुला पास त्या बॉर्डरवर पण आम्ही जाऊन आलो. बरं. तसंच आम्ही रोहतांग पासला पण वैष्णोदेवी पण केली, अमृतसर केलं, वाघा बॉर्डरला जाऊन आलो. त्याच्यानंतर दिल्ली, आग्रा, मथुरा हे सगळं आमचं झालं. त्याच्यानंतर आमचं जयपूर, उदयपूर सगळं झालं. म्हणजे जवळजवळ सगळा भारत आमचा झाला. अरे वा. अगदी एकूण एक भारत झाला. आणि चारधामची यात्रा आम्ही जी झाली, चारधामच्या यात्रेचं मला सांगायचं म्हणजे आम्ही ज्यावेळी चारधामच्या यात्रेची तिकीटं काढली होती त्यावेळी माझा ॲक्सिडेंट झाला अच्छा. आणि त्या वर्षी आम्ही चारधामला जाऊ नाही शकलो. पण आम्ही त्या आमच्या ट्रॅव्हलरला सांगितलं की आम्हाला पैसे परत देऊ नका, आम्ही नेक्स्ट इयर तुमच्याबरोबर येऊ. अच्छा. आणि त्यामुळे आम्ही नेक्स्ट इयर त्या यात्रेला गेलो आणि आमचं घरापासूनच ठरलं होतं की केदारनाथ आणि यमुनोत्री चालत जाऊन चालत यायचं. हां. आणि त्याप्रमाणे आम्ही केलं. आणि त्यामुळे चारधामच्या यात्रेला देखील मी एक कविता केली ती बर की चारधामची यात्रा आमची पूर्ण झाल्यानंतर. बर बर. तर तुम्हाला ती- कविता करण्याचाही छंद आहे? हो, माझ्या 50 कविता झाल्यात. अरे वा. मग एखादी ऐकवा ना. मी आता ही चारधामवरची ऐकवते. ऐकवा. चारधामला जाण्याचे गतवर्षी मी ठरविले, पैसे भरूनही न जाण्यासाठी विघ्न आडवे आले. हम्म. चारधामला जाण्याचा सोडला मी संकल्प, विघ्न आडवे येऊनही मनीन धरला विकल्प. यमुनोत्रीला जाताना रोखला मी श्वास, यमुनोत्री पार करणार याचा होता मधला विश्वास. हिमाच्छादित शिखरांनी गंगोत्रीला धरले धरणे, हिम हाती घेऊन या फिटले डोळ्यांचे पारणे. वा. केदारनाथी चालत जाणे अशक्य ते असते, अशक्य ते शक्य करोनी दाखवीत मी असते. बद्रीनाथचे मंदिर बघुनी दिपले माझे डोळे, मागे परतून येण्यासाठी पाऊल ते अडखळले. हम्म. अशा तऱ्हेने चारधामची यात्रा सफल झाली. यात्रेमधल्या सहप्रवाशांची मने संतोषुनी गेली. वा. आणि तुम्ही आता जे कवितेत म्हटलं की अशक्य ते शक्य करूनही दाखवित मी असं ते हो. खरोखर तुम्ही शक्य करून दाखवलं की अनेक सामान्य गृहिणींना किंवा सामान्य घरातल्या कुटुंबांना जे शक्य नाही आहे ते तुम्ही शक्य केलं. ते कसं, म्हणजे मुळात मला हे विचारायचं आहे की यासाठी जो खर्च येतो त्याचं नियोजन करावं लागतं, हे सगळं कसं केलं तुम्ही? आम्हाला दोघांनाही फिरण्याची आवड आहे आणि आमच्या दोघांच्या नोकऱ्याही उत्कृष्ट आहे. त्यामुळे आम्ही दोघांनी काय ठरवलं की एकाचा पगार आपण वापरायचा आणि एकाचं पूर्ण सेव्हिंग करायचं जग पाहण्यासाठी. वा. आणि त्यामुळे आम्ही सेव्हिंग करून पैसे साठवून पैसे वाचवून असं सगळं एवढे 86 देश पाहिले. वा वा. म्हणजे आम्ही कुठच्याही प्रकारचं कधीही आयुष्यात कर्ज आजपर्यंत काढलं नाही आहे. हम्म. काहीही नाही, साठवले आणि केलं. आणि तरी देखील आम्ही संतुष्ट आहोत हम्म. की आज देखील म्हणजे माझे मिस्टर गेले पण आम्ही आनंदात आहोत. हम्म. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. म्हणजे आता ते गेले त्यामुळे मला आज देखील त्यांची सतत आठवण होते की आज ते असते तर ते म्हणले असते मी येतो. साहजिक आहे. पण म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंब जे आहेत
त्यांनी अशा प्रकारे नियोजन केलं, पैसे वाचवले आणि थोडेसे पैसे पर्यटनासाठी म्हणून जर ठेवले वेगळे बाजूला. बाजूला ठेवले तर त्यांना अशा प्रकारे पर्यटनाचा आनंद घेता येऊ शकेल. निश्चित. आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं म्हणजे मी नैनितालला गेले होते हं. आणि नैनिताल आमचं सगळं बघून झालं आणि नैनितालला नैनीच्या त्या ह्याच्यावरून मी 10 फुटावरून खाली कोसळले बरं. आणि म्हणजे तो ॲक्सिडेंटच झाला. हां. पण तो ॲक्सिडेंट होऊन देखील जे आमचा टूर लीडर जो होता तो मला म्हणत होता, कारण आम्ही दिल्लीला आलो ना, तर दिल्लीला आल्यावर तो म्हणत होता की आपण हॉस्पिटलला जायचं का, की तुम्हाला चालता येत नाही. तर मी त्याला म्हटलं नाही, आपण जायचं रेल्वेने. आणि आम्ही रेल्वेने कल्याणपर्यंत आलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी एक्सरे काढला, तर एक्सरेत आलं फ्रॅक्चर आहे हो. आणि त्यामुळे 1 महिनाभर प्लॅस्टर पडलं. त्यामुळे मला पुन्हा रजा वाढवावी लागली. हां. पण त्या नैनितालच्या ह्याच्यावर देखील मी एक कविता केली आहे, बरं. ती आपल्याला वाचून दाखवते. हां. नैनिताल सहलीचा आनंद मी उपभोगला, घरी परतण्यापूर्वी अपघात माझा झाला. नशीब बलवत्तर म्हणून तिथे काही नाही झाले, घरी आल्यावर मात्र पाऊल माझे पुरीसारखे फुगले. हं. डॉक्टरांनी पावलाचे 2 फोटो काढले. हां. डॉक्टरांनी पावलाचे 2 फोटो काढले. रिपोर्ट आल्यावर माझे मन खट्टू झाले. पायाला माझ्या प्लॅस्टर टाकले. हं. पायाला माझ्या प्लॅस्टर टाकले. 1 महिन्यासाठी सक्तीच्या रजेवर गेले. हो. 1 महिन्यासाठी सक्तीच्या रजेवर गेले. प्लॅस्टर टाकूनही व्यवहार माझे मी करू शकले. प्लॅस्टर टाकूनही व्यवहार माझे मी करू शकले. खाणे, झोपणे, गायन वादन करणे हे टॉनिक घेतल्यावर दूर पळाले दुखणे. वा. खाणे, गाणे, गायन वादन करणे हे घेतल्यावर दूर पळाले दुखणे. छान छान. मगाशी तुम्ही जो उल्लेख केलात की सकारात्मक दृष्टिकोन, हो, तो इथे पण तुम्हाला कामी आला. अगदी अगदी. आणि मला असं वाटतं तुमच्या गाण्यातून आणि तुमच्या कवितेतून तुम्ही उत्तम संवाद साधू शकता. हो हा एक आणखी आहे. तुमच्या आणि व्यक्तिमत्वाचा आमच्या गुण म्हणून. दोघांचाही खूप बोलका स्वभाव आहे. त्यामुळे आम्हाला म्हणजे कुणाशी मैत्री करा, म्हणजे आपण ते म्हणतो ना, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेचा संचार, वा. त्याप्रमाणे आमची दोघांचंही तशीच होती वाटचाल, हं. की आम्हाला दोघांनाही खूप बोलायला आवडतं आणि खूप लोकांशी आम्ही आपणहून ओळख करून घेतो. वा. आज आमच्या या आकाशवाणीच्या सभेत पण तुम्ही जो संचाराबद्दल तुमच्या सांगितलं आणि आमच्या श्रोत्यांनाही त्यातून नक्कीच खूप आनंद मिळाला असेल. तुमचे अनुभव ऐकून खूप त्यांनाही टिप्स मिळाल्या असतील अशी अपेक्षा करूया. तुम्ही आज या ठिकाणी आलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे, श्रोत्यांतर्फे तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. आणि मीही आकाशवाणीचे खूप आभार मानते आणि खरोखर मला त्यानंद मिळाला. मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात विश्वभ्रमंतीचा आनंद. शलाका गाडगीळ यांची दिनेश अडावतकर यांनी घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.